उ लिहायचा, उ लिहायचा का व काढून त्याला उकार द्यायचा, असं डोक्यात कधी आलंय का नाही? आलंय की नाही तुम्हाला? मग ते आपण आज त्याचा उलगडा करणार आहोत. ऊन कधी लावायचं, म्हणजे खाच्या पुढे खाऊन, मग खाऊन लिहिताना ऊ, कोणता ऊ लावायचा ते पाहूया. पाहता ऊन व ऊन प्रत्यय उच्चार सारखा पण अक्षर वेगवेगळे. पाहता जेव्हा क्रियापद मराठी वाक्यामध्ये क्रियापद केव्हा येत असतं? मध्ये येतं का सुरुवातीला का शेवटी? शेवटी. मी गावाला गेलो, गेलो हे काय झालं? क्रियापद. कुठे येतं? शेवटी येतं. त्याने अभ्यास केला, ला केला शेवटी आलं का नाही? जेव्हा क्रियापद एक अक्षरी, हे लक्षात ठेवा, जेव्हा क्रियापद एक अक्षरी असते तेव्हा ऊन हा प्रत्यय लावावा. बघा, जेव्हा शेवटचं अक्षर, शेवटचा शब्द एक अक्षरी असतो वाक्यामधला क्रियापद, तेव्हा ऊन लावायचं. उदाहरणार्थ खा, तू आंबा खा. क्रियापद किती अक्षरी आहे शेवटचं? खा. मग खाच्या पुढे मी तुम्हाला म्हणलं त्याने आंबा खाऊन दाखविला, मग काय लिहिणार तुम्ही? कोणतं ऊन लिहिणार? हे खाऊन कसं लिहिणार? खा ऊ न. लक्षात आलं? हे बघा, आहे खा ऊन, पुढं गा, गा, गाच्या पुढे गा ऊ न. आम्ही कविता गाऊन दाखवली. गाऊन लिहिताना कसं लिहिणार शब्द? हा ऊ लिहिणार, ऊन जोडणार तुम्ही. गाच्या पुढे ऊन, असं लिहिलं तर चुकलं. गाऊन हे असं कधीच दिसणार नाही. घे, एकच अक्षर आलंय क्रियापद घे, घे ऊ न. दे, एक अक्षर आले ऊ न, देऊन. जाऊन, येऊन. आता इथे बघा पी आहे, एकच अक्षर आहे, पण इथे लिहिताना बघा प चा इकडे दीर्घ आहे, रस्व होतो. पी ऊ न, हे लक्ष ठेवा फक्त. कळलं का? ऊन केव्हा प्रत्यय लावावा? जेव्हा क्रियापद हे एक अक्षरी असतं तेव्हा. आता क्रियापद जेव्हा दोन अक्षरी असतं, उदाहरणार्थ चाव, चाव. आता चावून तुम्हाला लिहायचंय, कसं लिहिणार? चावून.